राज्य कृषी आयुक्तालयानं राज्य सरकारला एक अहवाल सादर केलेला आहे. एक प्रेझेंटेशन राज्य सरकारकडे केलेलं आहे. आगामी खरीपाच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर, कारण यावर्षी सरासरीपेक्षा 10% पाऊस कमी होईल, म्हणजे जवळपास 90%च पाऊस होईल. त्यामुळे राज्य सरकारला पाणी टंचाई असेल किंवा दुष्काळजन्य परिस्थिती असेल याचा सामना करावा लागणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर माझ्याबरोबर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत. काय सांगाल मला, त्यावेळेस पाऊसमान जो आहे तो जवळपास 90-92%च होईल अशी परिस्थिती आहे. दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. कृषी आयुक्तालयाचा जो अहवाल राज्य सरकारकडे सादर झालेला आहे, प्रेझेंटेशन सादर झालं आहे, तर ती काय आहे, कशी तयारी केली राज्य सरकारने? आपल्याला माहिती आहे की हवामान विभागाने ह्या वर्षी आपल्या राज्यामध्ये पाऊस कमी होईल असं दर्शवलेलं आहे. एल निनोचा प्रभाव हा इथं दिसतोय. त्यामुळे ह्या वर्षी पाऊस हा कमी पडणार आहे आणि पाऊस कमी पडल्यामुळं निश्चित प्रकारे जे भविष्यामध्ये शेतीचं पाणी असेल किंवा इतर ज्या काय गोष्टी करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर खते असतील. तुम्हाला माहिती, युद्धजन्य परिस्थितीमुळे खताचाही तुटवडा भासवतोय. त्यामुळे या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी विभागाची आमची बैठक बोलली होती आणि त्या बैठकीमध्ये आपण या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी काय केलं पाहिजे याच्या सविस्तर अशा सूचना आम्हा सर्वांना त्यांनी दिलेल्या आहेत. चाऱ्याच्या बाबतीत सुद्धा चाऱ्याचाही प्रश्न हा भेडसावणार आहे. त्या बाबतीमध्ये हिरवा चाऱ्याच्या बाबतीमध्ये काय करता येईल, त्यामध्ये वैरण विकास कार्यक्रम कसा अधिक प्रभावशील राबवता येईल तोही त्यांनी त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत. खतं वेळेवरती कसे उपलब्ध होतील ह्याही सूचना आम्हाला सांगितल्या आहेत. बियाण्याच्या बाबतीमध्ये तुटवडा जाणवणार नाही किंवा चांगलं बियाणं हे माझ्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे यासाठी सूचना दिलेल्या आहेत. आणि या टंचाईच्या परिस्थितीमध्ये जे ताबडतोब जे तात्पुरते जे उपाय ताबडतोब जे उपाय थोड्या कालावधीचे करता येतील, एखाद्या आपल्याला माहिती आहे की पाझर तलावाची दुरुस्ती असेल किंवा इतर ठिकाणच्या दुरुस्ती असतील, शेतकऱ्याच्या शेतामध्ये शेततळ असेल, ड्रीप असेल, या बाबतीमध्ये कसं जास्त त्यामध्ये अजून त्यात वाढवता येतील, शेततळी कशी वाढवता येतील, ह्या अशा प्रकारच्या सूचना या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या कृषी विभागाला केले आहेत. आणि आम्ही अहवाल हा शासनाला आमच्या विभागाच्या माध्यमातून आम्ही सांगितलेलं आहे की ह्या वर्षी पाऊस पडल्यामुळं बऱ्याचशा गोष्टीचा आपल्याला सामना करावा लागला. दुसरी बाब ही आहे की सातत्यानं नैसर्गिक संकट आहेत ते शेतकऱ्यांवरती येत आहे. कृषी विभाग म्हणा किंवा राज्य सरकारने शेतकऱ्याचं कृषी कर्ज माफी बाबतीत घोषणा केली होती. प्रवीण परदेशी समितीचा अहवाल देखील राज्य सरकारला प्राप्त झालाय. एकंदरीत ही जी कर्जमाफी आहे ती 2 लाख ऐवजी 5 लाख पर्यंत व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. काय मत आहे? मत म्हणण्यापेक्षा की आता तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे की शेतकरी संघटनेचे सगळे प्रतिनिधी आणि राज्य सरकार यांची बैठक देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांच्याबरोबर झाली होती. आणि त्यावेळेस त्यावेळेस निघाला होता की शेतकऱ्यांना कर्जमाफी ही द्यायची. साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो अहवाल द्यायचा आणि 30 जून पूर्वी शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची. आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी शेतकऱ्यांची मागणी जास्त असणं साहजिक आहे. त्यात शेतकऱ्यांची काही चूक नाही, कारण का शेतकऱ्यांचं खूप मोठं शेवटी थकबाकी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पण आज तरी आपण 2 लाख रुपयाचा निर्णय घेतलेला आहे. कधीपर्यंत प्रोसेस संपूर्ण होणार आहे? साधारणतः 30 जूनच्या अगोदर, ते कधी पुढच्या महिन्या 15 दिवसाच्या आतच ती प्रक्रिया आमच्याकडे अहवाल प्राप्त झालेला आहे आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे कारवाई केली जाईल. बारामती विधानसभा पोटनिवडणूक जी आहे ती पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून किंवा महायुतीकडून म्हणा खूप मोठे प्रयत्न केले जात होते मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी, पण प्रत्यक्षात बघितलं तर केवळ 57%च मतदान झालं. मतदानाचा टक्का घसरला. काय कारण वाटतं? टक्का घसरण्यापेक्षा शेवटी पोटनिवडणूक होती आणि पोटनिवडणुकीमध्ये चुरस नव्हती. सगळ्यात महत्त्वाचं चुरस नसणे हा महत्त्वाचा त्यामध्ये भाग येतो. आणि दुसरा भाग कडक उन्हाळा, आणि कडक उन्हाळा असल्यामुळं आणि त्यामुळं थोडं
वास्तुक शांती लग्नाची तिथी सुद्धा त्या दिवशी मोठी होती. त्यामुळं हा टक्का घसरलेला आणि पोटनिवडणुकीमध्ये मतदान असंच सगळीकडेच कमी होत असतं. त्यामुळं त्यामध्ये काय थोडा 1-2% फरक मायनस प्लस असतं. परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे निवडणुकीमध्ये चुरस नसल्यामुळं हे मतदान घटलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. तर ते राज्याचे कृषी मंत्री. आगामी दुष्काळजन्य परिस्थितीवरती राज्य सरकारनं सर्व ती तयारी केलेली आहे आणि जी परिस्थिती ओढवणार आहे त्याला आपण सर्वजण सामोरे जाणार आहोत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे आणि योग्य त्या उपाययोजना करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. देवा राखुंडे, NDTV मराठी, इंदापूर.